नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेत नंदिनी आणि पार्थचं लग्न न होता काव्य आणि पार्थचं लग्न झालं, तर नंदिनी आणि जीवाला नाईलाजाने लग्न करावं लागलं. मालिकेतील हा ट्विस्ट प्रेक्षक पचवत असतानाच आता मालिकेत आणखीन एक रंजक वळण आलं आहे. काव्य आणि जीवाचं एकमेकावर प्रेम असून त्यांना दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न करावं लागल्याने दोघांनाही धक्का बसलाय. त्यातच काव्याला तिच्या मोठ्या बहिणीशी जीवाचं लग्न झाले हे कळल्यापासून खूप त्रास होतोय, तर पार्थही नंदिनीला लग्न केल्यामुळे नाराज आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालंय की काव्या नंदिनीला जीवाबरोबर घटस्फोट घ्यायला सांगते, तेव्हा नंदिनी स्पष्ट नकार देते. जेव्हा कुणी माझी साथ देत नव्हतं तेव्हा जीवा माझ्या पाठीशी उभा राहिला, त्याने माझ्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे जोपर्यंत तो स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही, असं उत्तर नंदिनी काव्याला देते, ज्यामुळे काव्याला धक्का बसतो. मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकही थक्क झाले आहेत. अनेकांनी या प्रोमोवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींना हा प्रोमो आवडला तर काहींना हा प्रोमो अजिबात आवडला नाही. लग्नानंतर होईलच प्रेम, सुंदर कथानक. लग्नानंतर खरंच आयुष्य सुरू होतं. नवीन नाती, नवीन माणसं सांभाळणं हा फार मोठा टास्क असतो, विशेषतः स्त्रियांसाठी. पण आई आणि वडील यांचे संस्कार, प्रेम, त्याग, माया, समजूतदारपणा यामुळे त्या संसार सुखाचा आणि आनंदी यशस्वी करतात. सुंदर अभिनय सगळ्यांचाच, खास करून नंदिनी, असं कौतुक एकाने कमेंटमध्ये केलं आहे. दोन बहिणींची वेगळी मतं आहेत, एक आजच्या युगाची आणि दुसरी सर्व मिळून घेणारी, असे कमेंट एकाने केले आहे. तर एकाने मालिकेत हे काय सुरू आहे, असं कधी प्रत्यक्षात घडतं का, असं विचारलं आहे. तर एकाने नंदिनीला का जगतमाता बनवताय, हे खूप त्रासदायक आहे, अशी कमेंट केली आहे. मालिकेचा हा विशेष भाग 8 मार्चला प्रसारित होणार आहे. नंदिनीची बाजू